किंवा तिथे ते राजकीय भाषा बोलली जाते, त्याचं राजकारण होत नाही. मीडिया त्याचं राजकारण बघत नाही. पण मी एक शब्द बोललो त्याचं एवढं राजकारण का? आपण आपलं बघावं मला वाटतं. कोण राजकीय बोललं आणि कोण नाही बोललं, लोकांकडे डोकू नये. आपण आपलं बघावं. काय आम्ही सन्माननीय आहेत आपण, म्हणून आम्ही आणखीन आदरानेच बोलतो तुम्हाला प्रत्येक वेळेस. बाबाजीच म्हणतो परत. त्याच्यामुळे आपण आपलं बघावं. दुसऱ्याकडं काही गरज नाही. विनाकारण काही नसून डुकून बघायचं काही गरज नाही. ज्यावेळेस आपण आदर करतो महंतांचा, धोम्यगडाच्या, भगवानगडाच्या, आपण जो आदर करतो तो आमच्या मनात कायम राहावा त्यांच्याबद्दल. त्याच्यामुळे उगाच डवचू नाही इकडची तिकडं स्वतःचं चूक झाकवायसाठी. झालंय तुमच्याकडून, मान्य करावं. झालंय बोललाय तुम्ही की खून करणाऱ्यांचं समर्थन झालेलं आहे. एक प्रकारची एक समूह एका बाजूनं वेगळ्या मार्गाने नेण्याची भाषा सुद्धा झालेली. भक्कम पणे नामकन तमकं. त्याच्यामुळं मला त्यांच्यावरती आणखीन पुन्हा ते सांगतो की मला नाही महंतांविषयी, धोम्यगडाच्या, भगवानगडाच्या महंतांविषयी मला नाही बोलायचं. परंतु धनंजय मुंडे घडून आणतो हे खरं आहे. त्यामुळे त्यांना दोष देण्यात मजा नाही. सगळं धनंजय मुंडे करतो. पण जरी किती भक्कम बाजू असली तरी दुसरी बाजू सुद्धा पक्की आहे हे बी ध्यानात ठेवायचं. मला सोशल मीडियावरती त्यांना बऱ्याच ठिकाणी ट्रोल केला जात आहे. जाऊ दे, ज्याचं त्याचं असतात. आपण काय करू? चुकीचं बघ, संप्रदाय आपण इतक्या उंचीचे नाही की संप्रदायाला नाव ठेवायचं. पण याचा अर्थ असा पण नाही की संप्रदायानं जातीय सलोखा बिघडल, शांतता भंग होईल, या बाबतीत जायला नाही पाहिजे. शांतता कसं राहील याच्यात झालं पाहिजे. पण एक झालं बाबा, त्या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं 4था अंक बघायला मिळाला जातीयवादाचा. ही 4था अंक. कारण आरोपीच्या बाजूनं कधी मोर्चे झालेले नाहीत, त्यांनी काढायला लावले. खंडण्या गोळा करायला लावणं, सत्तेसाठी अमकं तमकं खुनं करणं, छेडछाडी करणं, ही जातीयवादाचं जी अंक आहे ही भयंकर आहे आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा. आता हे 4था अंक आता नवीन त्याच्यामुळं बघायला मिळाला या राज्याला. जातीयवादाचा नवीन अंक, जिथं सगळ्या जाती धर्म मानतात तिथून सुद्धा फुसकारे बाहेर पडायला लागले जातीयवादाचे. हे नवीन अंक बघितले. देव जाणे, महाराष्ट्र बघतोय बा. अहो घ्यायची काय गरज आहे? सगळ्याला माहिती आहे काय. पण बाबाजींचा दोष मी पहिल्यापासून म्हणतो नाही, हे घडून आणतो टोळी म्हणजे मुंडेची टोळी घडून आणते. त्यांनी 100% ते घडून आणतो. तसं फोटो सगळे व्हायरल झाले की किती लोक हत्या झाली. आणि दुसरीकडे नामदेव शास्त्री म्हणतात की तुम्ही धनंजय मुंडेचं सलाईन पहा, रक्त निघलं होतं. माया उकळून आली. कसं असतं शेवटी, एका बाजूची माया अध्यात्मातल्या महंताला आली पाहिजे, एका बाजूची माया, दुसऱ्या बाजूची नाही. हे समीकरण चांगलं आहे. एक परंपरा रूढ धनंजय मुंडेची टोळी चांगली पाडते. थोडं रक्तपट्टी दिसली सलाईनची म्हणजे आभाळ कोसळ, मरावंसं वाटतं, असे काही वाक्य आलेले चॅनलवरती. ती सलाईन आणि रक्त गळालेलं बघितल्याच्या नंतर असं वाटलं की आज मरून जावा, असेही स्टेटमेंट आणले. पण माझ्या धनंजय देशमुख तोही एक भक्तच, तोही एक शिष्यच. मस्सा जो गाव सुद्धा त्यांचं मात्र अंगात साकाळलेलं रक्त मात्र 2-2.5 महिने कोणाला दिसलं. चांगला अंक आहे नाटकाचा, चांगला अंक. म्हणजे देशमुख आहेत की महंतांनी फक्त एकच बाजू ऐकून घेतली, त्यामुळे दुसरी बाजू त्यांना सांगण्यासाठी मी तिथे जातोय केलं डिक्लेअर सगळं. त्यांना पुरावे सुद्धा देणार त्या बाबतीत. अरे जाऊ दे, मला त्या विषयात काही बोलायचं, ती त्यांचा वैयक्तिक विषय आहे. आता सगळं बोलून गेलं ना, आता काय जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की अंजली दमानिया जे आहेत त्या पुरावे महंतांना देणार आहेत, त्यावर शास्त्री असं म्हणतायत की पुरावे घेऊन त्यांना न्याय देणं हे माझं काम नाही, ते न्याय व्यवस्थेचं काम आहे. मला वाटतं त्या विषयावर बोलूच नाही. काय बरं, जिथं अपेक्षा नसते ना जातीयवादाची, आरोपीचं समर्थन करणाराची, त्या जागेवर बोलायला लागल्यावर काय बोलावं बरं सांगा आमच्यासारख्यांनी. कारण आपण मानतो, म्हणता येतं, बाबाजी येतं, त्यांना मानलं पाहिजे, बोललं पाहिजे नाही कधी.
हे आता त्यांचं दोषच नाही बाबाजीचा, हे घडून आणत, हे घडून आणतंय. कायद्याच्या चौकटीतील मागण्या असतील, मागण्या करतील ते निश्चितपणे मान्य करू. भारताच्या संविधानाच्या चौकटीची मागणी पाहिजे. बरोबर, मान्य आहे आम्हाला सुद्धा. 1967ला ज्या काही ओबीसी आरक्षणात जाती घातल्या, त्याच्यानंतर अनेक काही वर्षामध्ये गेली की पुन्हा घातल्या. 2000ला, 2001ला, 1994ला ज्या वेळेस जाती घातल्या, आत्ता 2023ला 16-17 जाती घातल्या. तसंच की 83 क्रमांकाला सुद्धा मराठा आहे. मराठ्यांचा आणि कुणबींचा रोटीपिटी व्यवहार होतो, व्यवसाय पण एक. कुणबी आणि मराठी दोघंही मागासवर्गीय आहे. कायद्याच्या चौकटीत सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देता येते. ते म्हणतात कायदेशीर आहे तेवढं करतो, हे कायदेशीर. 83 क्रमांकाला जर कुणबी मराठा आहे तर मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून कुणबी आणि मराठा एकच एक हे करता येत. पोटजात उपजात म्हणून मराठ्यांना आरक्षणात घेता येते. आणि दुसरा विषय की सगळ्या सोयरा जी अंमलबजावणी करायची ती सुद्धा कायदेशीर आहे. 2012च्या कायद्यात सरकारनं दुरुस्ती केली, मराठ्यांनी नाही, सरकारने दुरुस्ती केली. त्याच्यामुळं सगळे सोयरे सुद्धा जातात या कारणानं की ज्या मराठ्यांजवळ कुणबी नोंद आहे त्या नोंदीच्या आधारावर त्याचा सोयरा ओबीसी आरक्षणात जाऊ शकतो. कारण की पोटजात उपजात म्हणून कुणबी नोंद मिळालेल्या मराठ्यांचे सोयरे घेता येतेत. त्यामुळे सगळं कायदेशीर आहे. तिसरी गोष्ट की गॅजेट ह्या सरकारी नोंदी आहे, त्यामुळे त्याही घेता येतात. कायद्याच्या बाहेरची एकही मागणी नाही आणि त्या तातडीने घ्यावं. आम्ही फक्त वाट बघतोय. आम्हाला मुंबईकडे येण्याची किंवा राज्यभर आंदोलनं करण्याची भूमिकेत फडणवीस साहेबांनी येऊ देऊ नये. तातडीनं ज्या मागण्या आपलं आता ठरलंय ते पटापट करून शिंदे समितीला नोंदी शोधायला लावून, कक्ष देऊन, गुन्हे मागे घेऊन, गॅजेट लागू करून गोरगरीब मराठ्यांना दिलेला शब्द त्यांनी पाळावा ही अपेक्षा. छगन भुजबळ असं म्हटले की जनतेने 20 वर्ष स्पष्ट झाली पाहिजे. आंदोलनात प्राण गमावलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना शासकीय नोकरीने समाविष्ट केलं. दखलपात्र गुन्हे मागे घेतलेले आहेत. काही गुन्हे मागे घेण्यासंदर्भात समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक संघटनाही मराठी तरुणांसाठी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. पुढं असूनही त्यांच्या काही मागण्या असतील तर ते उपोषणाला बसले असतील त्यावेळेस जातात अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. कोणी? नरेंद्र पाटील. आहे आता करतो म्हणलेत मुख्यमंत्री. बघतो वाट मी मग कसं असतं, विश्वास ठेवत असतो थोडे दिवस, नाही विश्वासघात माझ्या जातीची त्याला मी मागा लागत असतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिल्लीवरून शब्द दिलाय आणि लेखी पण आहे. त्याच्यामुळं आता जर दिल्लीहून दखल घेतली असं म्हणायचं थोडक्यात, तर वाट बघतोय आम्ही. शिंदे समिती कवाशिक सुरू होती, गुन्हे कवाशिक मागं होते, बलिदान गेलेल्या कुटुंबाला न्याय कधी मिळतो, ECBCच्या विद्यार्थ्यांना, EWच्या विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळतो, कक्ष कधी स्थापन होत आहेत, वंशवळ समिती कधी स्थापन होती, गॅजेट तीनही कधी लागू करतात, वाट बघतोय आम्ही. वेट वॉच. तुमच्या सगळी सोयरीची मागणी आहे ती देताना काही तांत्रिक बाबी आहेत. सरसकट सगळी सोयरे देता येत नाही. भारतीय घटनेच्या आधारावर ते होणं शक्य नाही. नारायण पाटील यांनी आणखी काही मुद्दे असतील तर सरकार सर्वेक्षण करूनच निर्णय घेईल असंही नरेंद्र पाटील. सगळं होईल दमदार. हा मनोज जरांगे गोर गरिबांच्या भविष्याशी कधीही सरकारला वेगळ्या वाटेनं चालू देणार. माझ्या गरिबांच्या लेकरांसाठी मी खंबीर सगळं होणार. टप्प्याटप्प्याने माझ्या गोरगरीब समाजाला सगळं मिळणार. घरात बसलेला असला मराठा तरी त्याच्यासाठी करतो, आंदोलनात असला त्याच्यासाठीही करतो, कुणी मोठ्या व्यवसायात असला त्याच्यासाठीही करतो. आणि कोणाला इच्छा यायची पण मजबुरीनं गरिबीनं ती येऊ शकत नसला तरीही त्याच्यासाठीही करतो. राजकीय पक्षातल्या सगळ्या मराठ्यांसाठीही करतो. माझं काम आहे सगळ्या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकरा बाळासाठी काम करणं, भविष्यासाठी करणं, आणि ते मी करतोय. सगळ्या गोष्टी होणार, मराठ्यांना मिळणार. मराठा सगळा एकजूट हे कायम
कधीही मराठा आता आमचा विखरत नाही. खूप दशकानंतर एकत्र आलेला आहे. कोणाला काय वाटायचं तर वाटू द्या, कधीही मराठा आता विखरत नाही, वेगळा होत नाही. मराठा कायम एकजूट आहे आणि मराठ्यांच्या लेकराबाळांचं कल्याण करायसाठी, त्यांना मोठं करण्यासाठी मला जशा स्वरूपाचं आंदोलन करता येईल, ज्या थराला जाता येईल त्या थराला जाईल, पण फक्त समाजासाठीच मी त्या थराला जातोय, माझ्या स्वार्थासाठी नाही, मराठ्यांच्या लेकराबाळासाठी. मला वाटेल ते पाऊल मी उचलतो, पण समाजाच्या हितासाठीच, हित सोडून नाही. पदाधिकारी केलेले, परंतु मनोज जरांगे कुठे गेले नाही तरी पण मी जिंकलो. आणि मनोज जरांगे आरक्षणामध्ये आमदारांची घरं जाळ्या गेली, हे काही चांगलं नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली, याचा मला मतामध्ये फटका बसला असंही म्हणतात. हाय, त्यांना म्हणा आता किती मताने आले आणि काय आले, आणखीन तरी माया नादी लागू नका. आणखीन तरी मला खेटू नका. समजून घ्या आणि शहाणे सुरते व्हा. ओके. म्हणून तर नामदेव शास्त्री असं म्हणतात की संतोष देशमुख यांचे बंधू कुटुंबासह त्यांचे शिष्टमंडळ भगवानगडावर जाणार आहे आणि नामदेव शास्त्रीची भेट भेटणार आहे. आरोपीच्या गुन्ह्याचे पुरावे देऊन न्यायाची मागणी करणार आहे. ते त्यांचा वैयक्तिक विषय, कुटुंबाने जावं का नाही त्यात आपण कशाला बोलायचं. ज्याला बोलायचं होतं ते बोलून गेले. नवीन जातीवादाचा अंक करणारे करून गेले. आता काय काय बोलायचं, बोलून गेले तर आता काय होणार, आलं काय आणि गेलं काय, आता त्यांच्या कुटुंबाचा विषय, आपण त्यात काय बोलू नाही. देशमुख की त्यांनी मध्येच हे केलं, जे वक्तव्य केलं. नंतर त्यांचं एक नामदेव शास्त्रीचं असं वक्तव्य होतं की हत्या ज्यांनी केली ते त्या मानसिकतेपर्यंत का पोहोचले, म्हणजे एक प्रकारे ते समर्थनच होतं. एक प्रकारचं नाही, हाईच समर्थनच म्हणते. दुर्दैवच येते. मानसिकता म्हणजे काय, म्हणजे त्यांची अशी मानसिकता आहे, बहुतेक असं म्हणायचं असेल त्यांना, बाबाजींना, की त्यांची मानसिकता खंडणी मागायची होती, खून करायची होती, बलात्कार छेडछाड करायची होती, दरोडे टाकायची होती. त्यांना का करू दिलं नाही तुम्ही? त्यांना खून का करू दिला नाही तुम्ही? खंडणी का मागू दिली नाही? डाकेट का टाकू दिले नाही? म्हणून त्यांची मानसिकता बिघडली आणि त्यांनी संतोषीबाईचा खून केला. म्हणजे त्यांना एक आनंद वाटला असं नाही, काही आनंद वाटला असं नाही. या गोष्टी जाऊ द्या, त्या विषयावर काय बोलायचं, कसल्या विषयी बोलू नये माणसानं. आता झालं. पण एक नवीन अंक जातीवादाचा या राज्यानं नव्यानं बघितला. आमच्यासारख्या सामान्य गोरगरिबांच्या लेकरांचं काम करणाऱ्या आमच्यासारख्या गरीब पोरांवरती जातीवादाचे आरोप केले जाते. पण ज्याच्याकडं मानाचा तुरा आहे, मानाचं पद आहे, तिथेही जातीवाद होऊ शकतो. हे नवीन अंक या राज्यानं देशानं पहिल्यांदा बघितलं. सरकार चर्चा करते, पण मूळ मागणी तुमची सगळ्या सगळ्याची. त्या संदर्भात ते मुंबईला मोर्चा रॅली काही काढणार आहेत का? होणार पण डिक्लेअर नाही झाला. आम्ही वाट बघतो हे काय काय करते, कारण ती तयारी मोठी असणार. जाणार नाही, आणखीन नाही. तुम्ही वेगळ्या पद्धतीने काहीतरी करणार, म्हणजे तुम्ही सगळ्या वेगळ्या पद्धतीने सुरू आहे काहीतरी करण्याची तयारी आहे का? आणि आणखीन उपचारच घेत नाही असतं तेव्हा सगळं मीडियाला सांगून असतं. मीडियाला लपून कामच नाही करत आहोत. सगळं समोर क्लिअर कट. जाण्याची तयारी चालू आहे. नाही ते होईल, आता तुम्हाला सांगतच राहणार आहेत आम्ही.